निघाली कॉमेडीची बुलेट ट्रेन पकडा वाड्यावर या. काम होतं तुमच्या. नाही नका येऊ ना तुम्ही. पिऊनची जागा खाली नाही, तुम्ही चाललं जा. नाही नाही पिऊनच्या कामासाठी नाही आलेला आहे हा. मी एज्युकेशन लोन साठी आलेला आहे. काय समजलं? अरे बापरे. होय, हा. पण चेहऱ्यावरून तर तुम्ही शिपाई वाटता. नाही का? नाही पण हुशार असू शकता तुम्ही. नाही मी हुशारच आहे का नाही? पण वाटत नाही ना तसं. नाही तसं मला वाटलं म्हणून मी बोललो. नाही, पण मला जे वाटलं ते काही खरंच असेल असं काही नाही बुवा. अहो, मी पण तुम्ही असू शकता हुशार. त्यावेळी मला तसं वाटलं म्हणून मी तसा बोललो होतो. तुम्हाला कळलं ना मी काय बोललो? कर्म कळलंय मग पण मी नाही हुशार आहे. काय समजलं? हो का? हो हो. हा काय काम काय आहे तुमचं? ते मला ना ते ह्याच्यासाठी लोन हवं होतं. नाही याच्यासाठी लोन देत नसतो मी. काय याच्यासाठीची डॉक्युमेंटरी कम्प्लीटच करता येत नाही ना. याच्यासाठी त्याच्यासाठी जोक केला हो. जोक केला आपण सांगते जेव्हापासून मी जॉईन झालो ना भलता जोक मारायला लागलोय मी. जोक होता. चलू दे तुमचा जोक. अहो मला आहे का नाही मला लोन पाहिजे एज्युकेशन लोन. अरे मग तुमच्या पोराला घेऊन या ना. त्याच्या सह्या लागतील. हो साहेब मला पोरगा नाही आहे हो. मग त्याच्यात लाज वाटण्यासारखं काय? बऱ्याच जणांना पोरं नसतात. नाही नाही मी लाजच नाही आहे. इमोशन टच आहे. वाक्य तसं आहे ना म्हणून तो त्याचं काय आहे मला माझ्या पोरासाठी नको आहे. मला स्वतःसाठी एज्युकेशन लोन पाहिजे. काय समजली? अरे बापरे. मेडिकल इमर्जन्सीचं लोन घेण्याच्या काळात तुम्हाला एज्युकेशन साठी लोन पाहिजे का? अरे वा. तुम्हाला काय पीएचडी करायची काय? तुम्हाला 7 मिनिटात 3 कोबी चिरायचे आहेत. तयार आहात? मी शूट करतोय. तुमची वेळ सुरू होत आहे आता. येस 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 भक्ती वहिनी यू कॅन डू इट. कम ऑन भक्ती 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 यू कॅन डू इट. भक्ती आणि डिस्टर्ब करू नका मला. कळलं ना? हो. मला बँकॉकला जायचंय. हो कम ऑन. येस येस करू शकताय. येस वहिनी फास्ट फॉरवर्ड. कम ऑन वहिनी यू कॅन डू इट. कम ऑन वहिनी. येस येस भक्ती 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 भक्ती. येस व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या वहिनीसाठी झाला पाहिजे. जोरदार टाळ्या. व्हेरी गुड वहिनी. व्हेरी गुड व्हेरी गुड. देवा देवा तुमची वेळ संपलेली आहे. ओ वहिनी पण 3 कोबी चिरायला सांगितले होते फक्त 2च चिरलेत. 1 कोबी तसाच आहे वहिनी. नाही मी 3 चिरले कोबी. मग हा काय बुळक्कन वर आला का? हा चिरलेला नाही वहिनी. आय एम सॉरी वहिनी. तुम्ही हा राऊंड हरलेला आहात. आता तुम्ही बँकॉकला जाऊ शकत नाही. काळजी करू नका काळजी करू नका. जर पुढचा राऊंड तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेपाळ पर्यंत जाऊ शकता. मी नेपाळला जाऊ शकते. येस. जाऊ दे. घराच्या बाहेर तर पडायला मिळालं. कमरेचा बेल्ट आणून दिला. हा प्रॉब्लेम आहे तुमचा. नाही पण मी काहीच करू शकत नाही. तुम्ही नवऱ्याशी बोलून घ्या एकदा. शट अप. तुम्हाला कळतंय का त्या पर्सनल लेवलवर त्यांच्या नवऱ्याचं फ्रस्ट्रेशन काढतायत. हो का? अहो मागच्या आठवड्यामध्ये माझ्या घरी फंक्शन होतं. म्हणजे घरचं फंक्शन आहे आपलं निघायला पाहिजे. नवऱ्याने फोन केला. अगं कुठेस तू निघालीस का? म्हटलं ही काय निघाले. चांगली कांजीवरम नेसले होते हो. कांजीवरम. सोसायटीच्या खाली उतरले. धापकन एक गाडी खड्ड्यात न गेली. सगळं पाणी माझ्या साडीवर. साडी ओली झाली. वाव वाव काय वाव. मग घरी गेले आणि मग पैठणी नेसून आले. परत खाली उतरले. धापकन गाडी गेली. परत पाणी. साडी ओली झाली. परत वर गेले. नऊवारी नेसून खाली आले. परत धापकन गाडी गेली. साडी ओली झाली. कशी टाळी कसली मागताय? त्याच्या कानाखाली टाळी वाजवा. अहो पहिल्यांदा जेव्हा नवऱ्याने फोन केला ना तेव्हा सुद्धा मी निघतच होते. आणि 17 वेळा फोन केला तेव्हा सुद्धा मी निघतच होते. शेवटी काय गाऊन घालून फॅमिली फंक्शन अटेंड केलं. गाऊन? हो गाऊन नाही गाऊन वन पीस. सर जरा वाईटच झालं थोडंसं ना. ओ ते वाईट बीट राहू द्या सगळं बाजूला. आम्हाला हे जाणून घ्यायचंय का तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे. कुठे पडून गेलाय तो ते सांगा आधी. वेल काय झालंय ऍक्च्युली मी तुमचं म्हणणं हे सगळं ऐकून घेतलेलं आहे. स्टेडियमला लागतं. अगदी सुलभ शौचालयाला सुद्धा लागतं. मग खड्ड्याने काय गुन्हा केलाय? आणि हे सुद्धा तुमचाच कर्तृत्व आहे नाही का? चला सही करा पटकन. बघा मी काही सही वगैरे करणार नाही. तुमची सगळी नाटकात ना ती बंद करा. कळलं ना? इलेक्शन जवळ आलं म्हणून तुम्ही असं वागताय. विरोधी पक्षाने तुम्हाला फूस लावलंय म्हणून तुम्ही असं वागताय आमच्याशी. कोण आहे तुमच्या पाठीमागे? हो माझ्या पाठीमागे खड्डाच आहे. त्याच्या पाठीमागे सुद्धा खड्डाच आहे. मुंबईकर खूप लकी आहेत. त्यांच्या पुढे खड्डा, पोटात खड्डा, मागे खड्डा. हे बघा
ती तुम्हाला वचन देते मी हा खड्डा रिपेअर करून घेते. अहो नाही हो, अहो का रिपेअर करताय? हो खड्डा म्हणजे शोभा आहे या शहराची. हेलिकॉप्टर मध्ये बसा, वर जा, बारीक बारीक कलाकुसर दिसेल खड्ड्यांची सगळ्या शहरात. किती सुंदर दिसतं तुम्हाला माहितीये का? नाहीतर काय काय रोड, आता बघा पुण्यातला तो जंगली महाराज रोड, मुंबईतलं जे फ्लायओव्हर, एक खड्डा नाही हो त्याच्यावर. काय हे असं असतं का शहर? मला सांगा. तुम्ही एक खूप चांगली गोष्ट केली आहे. हे असे गुळगुळीत रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदारांना पुढे कंत्राटच दिली नाहीत. व्हेरी गुड. आय वॉन्ट टू जस्ट कॉन्ट नाही म्हणजे व्हेरी गुड. खूप चांगली गोष्ट केली ती तुम्ही. अहो बरोबर आहे हो. त्यांच्या रस्त्यांना पॉट होल नाहीत, ते आपल्या पक्षाचा पॉट कसं भरणार? नाही, तुमचे हे जे सगळे टोमण्यात ना ते मला कळतायत. नाही नाही ठीक आहे, मला हे मान्य आहे की खड्ड्यांमुळे देशाचा विकास होत नाही. काय बोलताय मॅडम? दो कान होते हैं तो दो घुमाए दो, एक ही नाक होती है तो एक घुमाए दो, हमने 4 बच्चे हैं तो 4 कौन से भी घुमाए दो, लग जाएगा. ऐसा कोण पाठ करताय क्या? अरे ऐसा मरू दे, माझं मला करू दे यार. नहीं, हमारा पहला नंबर है, हम नहीं दे. अरे नाही, माझी मी रिक्षाचं मीटर वाढतं यार तिकडे. अरे नको, मला पाहिजे, मला करायचं. हम नहीं देंगे. अरे इमरजेंसी है, मेरे को जाने का यार. इमरजेंसी है मेरे को यार. रुको काय क्या कर रहे हैं? नको मरू दे मला. रुको 1 मिनट. क्या कर रहे हो यू? हे काय कोणाचा नंबर आहे? विजेंदर के बापू का. अगं मग म्हैसे मागापासून का नाही दिलास तुम्हाला? विजेंदर के बापू कह रही ए चिट्ठी तबाई खोलो जब इमरजेंसी हो. अगं तिच्या तुला 24 तास इमर्जन्सी आहे. पकड इकडे. नंबर बघू दे मला. नंबर घुमाए दो. नंबर काय करतोय मी? थांबा जरा. मी करते, बघतोय मी. रिक्षाचं मीटर वाढतो यार. हे ठेव. हा हेलो. हेलो बोला राम जी. हाँ मैं बात कर. अरे हाँ गुलाबो, पहुंच गए इधर. हाँ बोल. मी बोलतोय ना, मी बॅलन्स कमी आहे. हॅलो. हे सगळे प्लेयर्स बघितले ना, यांना खेळता येत ना, यांची लायकी नाही आहे. तोंडात सगळं कोचव्य बाहेर आलं. असं झालं ते. सर नमस्कार. या. मी या सोसायटीचा सेक्रेटरी. तुम्ही? अरे सर काय म्हणतो, कसे आहेत? थँक्यू सर. तुमचं खूप नाव ऐकलं होतं मी. हो पण माझं एकच नाव आहे. तेच नाव खूप जणांकडनं ऐकलं होतं, म्हणून मी ठरवलं की तुम्हीच कोच म्हणून यायचं. थँक्यू सो मच. बरं मला एक सांगा, तुम्ही पण खेळणार आहात? अच्छा बरं, नाही खेळत. ओके नो प्रॉब्लेम. नाही हो, हे सोसायटीचे सेक्रेटरी आहेत. तुम्ही सेक्रेटरी आहात? आणि मी कॅप्टन पण आहे, त्यामुळे मी खेळणारच. चल तिकडे उभा राहा. चल. तुम्ही सांगायचं नाही मला मी कॅप्टन होणार की नाही, ते कळलं ना? तुम्ही सेक्रेटरी आहात तोपर्यंत आदर आहे. अदरवाईज तुम्ही एक फालतू प्लेअर. कळलं ना? मला सांगायचं नाही. चला रांगेत उभे राहा. हे रांगेच्या बाहेर आलास ना, रांगेत उभा राहा. काय सांगितलं मी? रांगेत. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची. परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन, ये इस गुरुकुल के 3 स्तंभ है. सर हा मोहब्बते मधला डायलॉग आहे. तुम्हाला काही वेगळं बोलायचंय का? ओ माय गॉड, थँक्यू सो मच. थँक्यू. पण एवढी मोठी कामं मला झेपणार नाही. आता सध्या माझं बरं चाललंय कॉमेडीची बुलेट ट्रेन. मे बी नेक्स्ट टाइम. हा पण मग इकडे आता तुम्ही काय कास्टिंग करायला आलात? म्हणजे काय? अरे यांचा इव्हेंट आहे ना स्वर्गात, त्याचं कास्टिंग करायला आले मी इथे. तुमचा इव्हेंट आहे स्वर्गात? म्हणजे आम्ही ना स्वर्गामध्ये असे मोठमोठे इव्हेंट करतो. ह्यावेळेस आम्ही सलाम इंद्रपुरी नावाचा इव्हेंट करणार आहोत. कलर्स वाहिनीशी बोलणं आमचं चाललेलं आहे की काय कलर्स वाहिनी खूप अशी इच्छुक असते ना बाहेर परदेशात इव्हेंट करायला, क्रूजवर इव्हेंट करण्यासाठी. तर आम्ही त्यांच्यासमोर असा प्रस्ताव टाकला की ह्या वर्षीचा इव्हेंट आपण स्वर्गात करूया.
स्वर्गात काय बोलताय काय तुम्ही? अहो म्हणजे तिकडे कसं काय? आम्ही ह्या वर्षी जास्तीत जास्त कलाकारांना स्वर्गात घेऊन जाणार आहोत. काय काय बोलताय काय तुम्ही? स्वर्गात काय? हो का? अहो, नाही म्हणजे रिटर्न तिकीट देणार होतो आम्ही, असं काय करताय? 10% मेरा 10%. त्यांना आम्ही परत पाठवणार नाही. काय आहे, आधी इव्हेंट बरेच झाले पण तिथे मीच परफॉर्म करायचो, स्टँडअप कॉमेडी करायचो, मिमिक्री करायचो. एक मिनिट, तुम्हाला हे सगळं येतं कसं काय? अहो मी कितीदा तरी पृथ्वीवर येतो ना, तेव्हा मी कलाकारांना ऑब्झर्व करतो आणि म्हणूनच तर मला त्यांची नक्कल जमते. आता मराठीतले कलाकार निळू भाऊ, अहो निळू फुलेंची नक्कल मला अगदी मी यम म्हणून जेव्हा लहान होतो ना तेव्हापासून मला